पक्षाच्या विचाराचा उदरनिर्माण करण्याचा एक प्रयत्न वेगळ्या भूमिकेतून पुन्हा देशभरामध्ये सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। अशा वेळेला महात्मा गांधींच्या विचाराची हत्या होऊन देणार नाही। राष्ट्रभक्तीचे आणि राष्ट्रपित्याचे ते विचार पुन्हा एकदा जागरूकतेमध्ये ठेवून त्याच विचाराच्या काळामध्ये चालण्याचा प्रयत्न करणार आहोत। लोक आंदोलन विरोधाच्या विरोधात आणि उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर मूक आंदोलन केलेलं आहे। तटकरे साहेब, शिवसेना आणि भाजपा रडत-खडत का होईना तर सोबत आहेत। सातत्याने सामनामधून भाजपावर टीका होते। जे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री, ते अर्थमंत्री विदर्भातले आहेत। विदर्भातले तरी शेतकरी आत्महत्या करतायत, त्यांना पैसा का सरकार देत नाही? त्या सामनामधून शिवसेनाच आता टीका करायला लागली। आजचा दिवस आमचा मुख्य आंदोलनाचा आहे, त्यामुळे या बाबतीमध्ये मी अधिक बोलू इच्छित नाही। परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या पद्धतीने दिवसेंदिवस वाढत आहे आणि 72सारख्या भीषण दुष्काळाची स्थिती महाराष्ट्रामध्ये असताना राज्य सरकारचं दुर्लक्ष हे संतापजनक आहेच। त्यामुळे सरकारने आता या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची पावलं शीघ्रगतीने उचलावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याची भूमिकाही घातली आहे। पण त्यात शिवसेना आता टीका करायला लागली, ही सुद्धा भाजपासाठी आपत्ती आहे का? शिवसेनेची टीका सातत्याने होणार। शेवटी ते दोघेही सत्तेमध्ये आहेत, त्याच्यामुळे नेमकं टीका करून उपयोग नाही। ज्या सरकारमध्ये आहेत त्या सरकारकडून खरोखर शेतकऱ्यांच्या बद्दलचा कळवळ यांच्या मनामध्ये असेल तर त्या सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारचा सहभागी पक्ष म्हणून त्यांनी भाग पडायला हवं, ही आमची भूमिका आहे। तटकरे साहब, विदर्भ में शराबबंदी करने वाली सरकार आत्महत्या बंदी कब करेगी? सत्ता में शामिल शिवसेना ने सामना में ये सवाल उठाया है, क्या कहना है आपका? देखिए, आज मैं इसके बारे में राजनीतिक टिप्पणी नहीं करना चाहता हूँ। जो शिवसेना पार्टी सरकार में सहयोगी है, उनकी वो जिम्मेदारी बनती है सरकार में रहकर किसानों को मदद करने के लिए उन्होंने और कदम उठाना चाहिए। देखिए, कई दिनों के बाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इसके बारे में प्रखर आंदोलन करेगी। तटकरे साहेब, पुढच्या निवडणुका किंवा 5 वर्ष या दोघं टिकतील असं वाटतं का? शिवसेना भाजपचं ज्या पद्धतीने टीका करतायत, आरोप करतायत, रोज एक नेता आरोप करतो त्यांचा, तर हा त्यांचा अंतर्गत विषय आहे। तो महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन घडलं त्याच्यातून जनतेला दिलासा मिळेल असं जनतेच्या मनामध्ये जे वाटलं होतं, अच्छे दिन आएंगे अशी उभार देत या महाराष्ट्रामध्ये जो काही नारा दिला गेला अतिशय कमी कालावधीमध्ये कसा फूल आहे हे आता कृतीतून सिद्ध होताना पाहायला गेलं।